हृदय विदारक निर्याण वार्ता. मोठी हृदय विदारक वार्ता, पण सत्य. ही दुःखद वार्ता महाराष्ट्रात सर्वत्र दूरध्वनी, तार, निरोप आदी माध्यमांनी प्रस्तुत करण्यात आली. यासमयी दौलताबाद येथे श्री जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे आदरणीय नेते हरिभक्तीपरायण शंकर महाराज खंदारकर यांचे प्रवचन चालू होते. त्यांना ही वार्ता समजताच आपल्या प्रवचनात त्यांनी ही दुःखद वार्ता साश्रू नयनांनी श्रोत्यांच्या कानी घातली. अवघा जनसागर दुःखातिरेकात बुडून गेला. श्री खंदारकर महाराज परभणीला निघाले. ही दुःखद वार्ता नभोवाणीनेही प्रस्तुत केली. द्वादशीला दुपारपर्यंत उभ्या महाराष्ट्रातून मिळेल त्या साधनाने 20-22 हजार वारकरी मंडळी परभणीला महात्म्याच्या अंतदर्शनास आणि अंतयात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाली. दर्शनाची मोठी भीड लोटली. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, असा भाव श्री गुरुजींच्या प्रसन्न चेहऱ्यावर होता. द्वादशीला दुपारी 5 वाजता अंतयात्रेस सुरुवात झाली. तत्पूर्वी श्री गुरुजींच्या महादेहाला स्नान घालण्यात आले. अंगावर शाल घातली, कपाळी बुक्का लावला, सर्वांगावर पुष्पहारांचा खच पडला होता. शृंगारलेल्या पीठावर देह ठेवण्यात आला. असंख्य वारकऱ्यांनी भजनास सुरुवात केली. पुंडलिक वरदेचा गजर सुरू झाला. मुंग्यांच्या पावलांनी महायात्रा सुरू झाली. असंख्य भाविकांच्या नयनांचे अश्रू प्रयत्न करूनही खंडत नव्हते. टाळ मृदंगाच्या तालावर वारकरी अभंग म्हणत होते. सहस्रावधी नेत्रांनी महाराजांचे शेवटचे दर्शन घेतले. ज्ञानप्रेमाची ती खाण आता पुन्हा दिसणार नव्हती, म्हणून मंडळी ती मूर्ती आपल्या हृदयात साठवीत होती. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला, या अभंगाच्या अंत्यचरणाची ललकारी उठली. सहस्रावधींची अंतःकरणे पुन्हा हेलावली. जणू श्री गुरुजींचा अंतीचा आणि अंतरीचा संदेश सांगावाच या अभंगाद्वारे आळविला गेला. सारे रस्ते भरभरून वाहत होते. परभणी शहरावर खिन्नतेची छाया पसरली होती. अशी अभूतपूर्व यात्रा परभणीकरांनी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. सूर्यदेवांनी अस्ताचली जाण्यापूर्वी आपला रथ थांबवून या महामानवाचे दर्शन घेतले. या अंतयात्रेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे थोर थोर पुण्यपुरुष उपस्थित होते. श्री शंकर महाराज खंदारकर, श्री किशन महाराज साखरे, श्री लिमकर गुरुजी, श्री धुंडा महाराज देगलूरकर, श्री भगवानदेव बडवे आणि गुरुजींचे सहस्रावधी शिष्य व वारकरी मंडळी उपस्थित होती. जनसागरास उधाणच आले होते. हा विवेकाचा गाव परब्रह्मीचा स्वभाव परलोकी निघाला होता. अंत्ययात्रेचा हा सोहळा दहनभूमीवर आला. त्या ठाई कापुराची चिता रचण्यात आली होती. सूर्यनारायणाच्या साक्षीने गुरुजींचा महादेह चितेवर ठेवण्यात आला. गुरुजींचे पुतणे श्री सूर्यकांत चिद्रवार यांनी देहाला अग्नी दिला. देह अग्निनारायणाच्या स्वाधीन झाला. सारा समाज अश्रू ढळीत होता. आता ऐसे कोणी होणे नाही, हा त्या मुकत्वाचा आर्तनाद होता. ज्ञानराजांची आरती म्हणण्यात आली. प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. यानंतर पुंडलिक वरदे श्री हरिविठ्ठलची गगनभेदी गर्जना झाली. श्री गुरुजींच्या नावाचा जय जयकार करण्यात आला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा शीतल ज्ञानरवी अस्ताचली गेला. राहिली ती त्याची अक्षयाक्षयरूपी तेजस्वी किरणे.
एका महापर्वाची समाप्ती झाली. एका थोर संताच्या सहवासात त्यांच्या उपदेशामृताचा नित्य होणारा लाभ खंडित झाला. गुरुजींना थोरा मोठ्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यात हरिभक्तिपरायण खंदारकर महाराज यांना दुःखावेग आवरता आला नाही. वेदांत्याचा वेदांत या प्रेमापुढे तोडका पडतो तो याच समयी. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चूडामणी हरिभक्तिपरायण धुंडा महाराज देगलूरकर महाराज म्हणाले, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. संतश्रेष्ठ ब्रह्मनिष्ठ श्री रंगनाथ महाराज यांना पाहिल्यावर वरील ओवीची साक्ष पटते. त्यांनी अध्यात्माच्या अध्ययन अध्यापनाविना अन्य कार्य केले नाही. संसाराचा पाश नव्हताच, पण बाह्य परिग्रहही त्यांनी वाढविला नाही. ते सतत अंतर्मुख वृत्तीत असत. त्यांच्या विशेष आवडीचा विषय म्हणजे अद्वैत वेदांत व तो सर्वसामान्य श्रोत्यांनाही कळेल व पटेल अशा भाषेत पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. सर्वसामान्य व्यवहारातील उदाहरणे देऊन गहनगूढ विषयी ते सुलभ करीत. ही त्यांची हातोटी विलक्षण स्वरूपाची होती. म्हणूनच महाराष्ट्रातला बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे आकृष्ट होत असे. संत वाङ्मयाचा थोर भाष्यकार देवलोकी गेला. श्री ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या वाङ्मयाचा थोर भाष्यकार हरपला. विद्वत्ता, शुचिता, परिशुद्धता आणि धर्माचरण यांची महत्ता श्री गुरुजींच्या निर्वाणाने लोप पावली. त्यांची सुमंगल वाणी आता पुन्हा ऐकू येणार नाही. तो महाबोधाचा सुकाळ आता श्रवणांना तृप्त करणार नाही. ती निर्भीड आणि स्पष्ट वाणी आता कालाआड गडप झाली आहे. अशा या ब्रह्म महापुरुषास, थोर साक्षात्कारी साधूस, भक्तास सर्वांगाने आणि सर्व भावाने साष्टांग प्रणिपात करून त्यांच्याच चिंतनात साकारलेली त्यांची जीवन महागंगा त्यांच्याच चरणी समर्पित करू. भरोणी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अग्रिम युगली विश्वरूपाच्या. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.